ओला उबरच्या धर्तीवर सरकार स्वतःचं ॲप विकसित करणार। एसटी महामंडळाच्या वतीनं ॲप चालवलं जाणार। एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारचं पाऊल। बुलढाण्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची दुरावस्था, विद्यार्थ्यांना करावा लागतो चिखल तुडवत प्रवास। लोणार तालुक्यातील भुमराळा गावाची दुरावस्था। एसटीच्या 81 डेपोंना विकसित करण्याचा प्रस्ताव। डेपो विकसित करण्याच्या प्रस्तावामध्ये मोठा बदल। विकसित करण्याची मर्यादा वाढवून 98 वर्ष केली जाणार। नागपूरमध्ये मनसेच्या वतीनं येस बँकेवर आंदोलन। येस बँकेवर ग्राहकांच्या फसवणुकीचा आरोप। शेतकऱ्यांच्या जेसीबीचा परस्पर लिलाव केल्याचा आरोप। मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून येस बँकेच्या कर्मचाऱ्याला मारहाण। गुरमीत राम रहीम 40 दिवसांनी तुरुंगाबाहेर। 2025 वर्षामध्ये आतापर्यंत 3 वेळा तो तुरुंगाबाहेर। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये बेकायदेशीरपणे बंदूक विकण्याचा प्रकार। बंदुका तयार करून वन्य प्राण्यांची शिकार करण्याचा प्रकार। कुडाळ पोलिसांकडून 5 जणांना बेड्या। माणिकराव कोकाटेंच्या पाठोपाठ नाशिकच्या दुसऱ्या मंत्र्याच्या विरोधात नाराजी। मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत सापडण्याची शक्यता। कोणतीही चूक नसताना नंदुरबारमध्ये कारवाई केल्याचा आरोप। माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन। दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयामध्ये निधन। तर मलिक जम्मू काश्मीर, गोवा, मेघालयचे राहिलेले राज्यपाल। जळगाव शहरामध्ये चड्डी गँगचा धुमाकूळ। 3 मंदिरांसह एका घरातही केली चोरी। 4ही चोरटे परप्रांती असल्याचा संशय। चोरी करतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।